वंदे मातरम गीत न गाणाऱ्या शाळांवर कारवाई होणार। शिक्षण उपसंचालक गणपत मोरे यांचा इशारा। कोणत्या शाळांना परिपत्रक भेटले नाही याची माहिती घेणार। वंदे मातरम गीत निर्मितीला 150 वर्ष पूर्ण। नागपूरच्या उमे सलमा गर्ल्स विद्यालयामध्ये आदेशाचे पालन। शासनाच्या निर्देशानुसार वंदे मातरम गीताचे गायन। मुख्यमंत्र्यांचा वॉर रूम बैठकीत रुद्रावतार। कालच्या वॉर रूम बैठकीमध्ये रुद्रावतार एक प्रकल्पाचा घेतला बारकाईने आढावा। धाराशिव जिल्ह्यातील रस्ते विकास प्रकल्पासंदर्भात बैठक। प्रकल्पासंदर्भात आज महत्त्वाची बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार बैठक। सात तालुक्यातील 26 रेती घाटांचा लिलाव। लिलावासाठी खनिकर्म विभागाची प्रक्रिया। लिलावाच्या निविदेसाठी आजची मुदत। जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसाचा कापूस पिकाला फटका। काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत। वाशिमच्या वनोजा गावात कोल्ह्याची दहशत। कोल्ह्याच्या हल्ल्यात 4 जण जखमी। जखमींमध्ये 2 लहान मुलांचाही समावेश। सिंधुदुर्गात भात पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। भात उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। भात पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल। आता बुकिंग नंतरच कापूस विकता येणार। बुकिंग नंतर स्लॉट मगच कापूस विक्री। बुकिंग मध्ये गर्दी असल्यास दुसऱ्या तारखेला विक्रीची व्यवस्था। नाशिकच्या निफाड तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या। विषारी औषध घेत संपवलं जीवन। पावसामुळे यंदा द्राक्ष बागेला फटका। आर्थिक विवंचनेतून केली आत्महत्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।